प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। पोलीस मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राउंड इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला सलामी देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं। आठवड्यातून 2 दिवस फील्डवर व्हिजिटवर जाणे आणि जो 7 सूत्री कार्यक्रम दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करणे आणि प्रशासन योग्य पद्धतीने नियोजन करून चालवण्याच्या सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून या सगळ्याच यंत्रणांना दिलेल्या आहेत। ग्रामीण भागातील ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आपल्या सगळ्यांना सांगण्यास मला आनंद होतो की आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी अशा संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, मोदी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार घरकुल योजना या सगळ्या योजना राबवल्या जात आहेत। आणि आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी पुन्हा एकदा आनंद होतो की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राला कधी नव्हे एवढं 20 लाख घरांचं उद्दिष्ट यावर्षी मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना मंजुरी देण्याचं उद्दिष्ट ठेवून पहिला हप्ता 100 दिवसाच्या आत त्या घरकुलाच्या लाभार्थीपर्यंत पोहोचावा अशा पद्धतीचा संकल्प या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केलेला आहे। यावेळी विविध पोलीस दलांनी परेड सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। या संपूर्ण परेडचे परेड संचालन कमांडर श्रीमती अंजनी कृष्णा भियास परीक्षाविधी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि सेकंड परेड कमांडर आहे श्री शरद बारावकर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर। पहिला पदक जो माननीय पालकमंत्र्यांना मानवंदना देतो तो SRPFचं राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10चं पदक। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहिते। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई बापुले व सोबत आहेत सहाय्यक प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे। जलद हालचाल करून घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते, परिणामी होणारा धोका कमी होतो। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे। यानंतरचं पदक येत आहे गृहरक्षक दल होमगार्ड। पुरुषांचे पदक निष्ठा व सेवा हे या दलाचे ब्रीदवाक्य आहे। राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सुरक्षा रक्षक श्री गुरुनाथ गोडनवरू, सहाय्यक कमांडर सुरक्षा परीक्षक श्री हर्षद कोळी। या 26 नोव्हेंबर 1948 रोजी NCCची स्थापना करण्यात आली। हे भारतीय लष्करी कॅडेट फोर्स असून हे स्वयंसेवी तत्वावर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे। या पथकाचे नेतृत्व करीत आहे सिनियर अंडर ऑफिसर कुमारी बलिता कटके आणि सहाय्यक कमांडर सिनियर अंडर ऑफिसर मिक्सर खोमन। नगरपालिका शाळा क्रमांक 1 शाळा, त्याचबरोबर शाळा क्रमांक 3 मुले व मुलींचे पथक आणि या पथकाचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर प्रणव कळसकर व सोबत आहे सहाय्यक प्लाटून कमांडर करण गोन्याल।
शालेय जीवनातच सैनिकी शिक्षण घेऊन भविष्यामध्ये देशसेवेसाठी आयुष्य वेचण्यासाठी सज्ज होत असलेले सैनिक शाळेचं पथक, या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार साहिल राठोड आणि सहाय्यक कमांडर आहेत कुमार यश. धारकपणा, स्वावलंबन, स्वाभिमान इत्यादी गुणांचा विकास होतो आणि शालेय जीवनातच हे सैनिकी शिक्षण, सैनिकी गुण घेऊन ही मुले भविष्यात राष्ट्रसेवेसाठी सज्ज होणार आहे, असे हे सैनिकी स्कूलचं पथक. यानंतरचं पथक आणि स्फुरण निर्माण करणाऱ्या स्वरांनी हे देशभक्तीचं वातावरण गुंतवून टाकणारे हे वातावरण पथक, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन अशा अनेक संचलनामध्ये हे पथक तोच वातावरण निर्मिती करत असते. या पथकाचे नेतृत्व करण्यास मधुकर महाराज. घातपातीविरुद्ध कार्य मदत व बॉम्ब शोधक. याचबरोबर या वाहनाच्या पाठोपाठ वज्र वाहन याही वाहनाचं आगमन होत असून हे वाहन यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलीस, शासकीय अधिकारी, खेळाडूंचा आणि स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.